नमस्ते. आज आपण बघणार आहे अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे काय? आता ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे आहे अल्फाबेट्स. आता हे अल्फाबेट्स किती आहे ते बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आता हे टोटल अल्फाबेट्स किती झाले तर 26. टोटल अल्फाबेट्स 26. ओके. आता जसे आपल्या मराठीमध्ये स्वर असतात तसे आपल्या इंग्लिश मध्ये त्या स्वरांना वॉवेल्स बोलतो आपण. ते वॉवेल्स कोणते कोणते आहे ते बघू आपण. ए ई आय ओ आणि यू हे जे 5 आहे ते वॉवेल्स आहे. आता वॉवेल्स बरोबर किती सांगा बरं. 5. कोणते कोणते? ए ई आय ओ आणि यू हे आहे आपले वॉवेल्स. आता जे वॉवेल्स आहे वॉवेल्सला सोडून जे उरतात त्यांना काय बोलतात? कॉन्सोनंट. कॉन्सोनंटला मराठी मधून काय बोलतात तर व्यंजन. मग आता व्यंजन कोणते कोणते ते बघू. बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी यू व्ही एक्स व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता हे काय झाले आपले कॉन्सोनंट. किती आहे आपण ते पहिले मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. टोटल कॉन्सोनंट किती झाले तर 21. मग कॉन्सोनंट इज इक्वल टू 21. आता कोणते कोणते ते पण लिहून घेऊ आपण. बी सी डी एफ जी एच नंतर जे के एल एम एन ओ पी क्यू हे बघा. आता ओ काय आहे वॉवेल आहे तर वॉवेल आता इथे येणार आहे का नाही. मग ओ कॅन्सल होणार कारण की ते वॉवेल आहे. कॉन्सोनंट मध्ये काय येणार ओ सोडून आता पी. पी मग क्यू आर आर एस टी यू आहे येणार का नाही कारण की ते वॉवेल आहे. व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे झाले आपले कॉन्सोनंट. आता आपण या व्हिडिओमध्ये अल्फाबेट्सचा पूर्ण पार्ट सांगितलाय. आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये ग्रामरचा दुसरा पार्ट बघू. ते बघण्यापूर्वी धन्यवाद आणि थँक्यू.